गुड मॉर्निंग सगळ्यांना. जय श्री महाकाल. आज आपण चाललो आहे 12 ज्योतिर्लिंगमधून एक ज्योतिर्लिंग भीमाशंकर ज्योतिर्लिंग करायला. तर आजचा दिवस कसा जातो काय जातो बघूया पुढे जाऊन. चला आता आपण गाडीत निघालेलो आहे. गाडीवरून 215 किलोमीटरचं अंतर आहे. सकाळचे वाजलेत 5. कदाचित 5 ते 6 तास लागतील जायला आपल्याला. बघू आता कसं जाताना काय लागतंय काय नाही. सिनेरी बघूया आणि भीमाशंकरला भेटूया. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. आता आपण एक्सप्रेस हायवेला चालू झालोय. एक्सप्रेस हायवेत एक काळजी घ्या की 4 व्हीलरची स्पीड 100च्या वर नको जाऊ दे. 100च्या वर गेली तर डायरेक्ट 1000 रुपये फाईन आहे. तर आरामात या, आरामात जावा. मस्त वातावरण आहे पूर्ण चांगलं. तर लोणावळा हायवे बघा कसा आहे. थंडावा गार गार वातावरण झालं आहे. त्यात आमचे प्रथमेश भाऊ पण जॉईन झालेले आहेत. आता इथून किती किलोमीटर आहे? 148 148 148 किलोमीटर आता जायचं आहे. कमीत कमी 3.5 तास तरी लागतो. चला पुढे भेटूया. एक्सप्रेस हायवेचा मुंबईवरून येताना सगळ्यात पहिला बोगदा आहे भाटन टनल. बटन टनल. 80 80 80 80 वा 80 लाख नीचे ले 80 लाख बिल बता रहा ऊपर. टनलमध्ये घुसल्यानंतर 80ची स्पीड ही मेंटेन ठेवा, नाही तर टनलमध्ये पण फाईन आहे. समोर दाखव त्यांना ते जरा आवाजाचा प्रॉब्लेम आहे, थोडासा समजून घ्या. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. सदा वसंतम हृदयवृंदे भवं भवानी संतं नमामि. फुल घाट सेक्शन चालू आहे. फुल घाट आहे. फुल घाट मस्त गावातून आतल्या गावातून रोड आहे. हिरवगार. पावसात तर अजून खूप मजा येईल. आता तर पाऊस चालू झालाय तर एवढी मजा आहे. जेव्हा पाऊस येईल तर अजून बघण्यासारखं होईल. बघू शकता तुम्ही केवढं वर आहे. गाडी फक्त नीट चालवा, सावकाश चालवा, कारण समोरून येणारी गाडी काहीच दिसत नाही. त्याच्यामुळे आरामात जावा. हॉर्न वाजवा. बघितलात रोड डायरेक्ट युटर्न आहे. युटर्न म्हणजे यू घाट सेक्शन. त्याला माझ्या भाषेत त्याला युटर्न बोलला जातो. ते समजून घ्या. दाखवायला पाहिजे हॉर्न वाजवतो आपण ना. हा मग बघू शकता तुम्ही कसा रोड आहे. भीमाशंकरला जाताना खूप सुंदर. या जंगलात वाघ बिग तर नक्कीच असावा. चोर तर 100% असावे. पण अजूनपर्यंत दिसले ना आम्हाला. दिसले तर तुम्हाला पण दाखवतो. पण असावा. देवा काळजी. देवा काळजी. बघू शकता पुढचा रोडची गाडीच दिसत नाही. डायरेक्ट डोंगर. आणि हा मारला हा बघा पोरगा कसा. 20 रुपये करवंद घ्या. 20 रुपये जांभूळ करवंद आंबे. 100ला 12 आंबे होते. इकडे मगाशी मागे. हे बघा रोड बघा कसं डायरेक्ट ढगात.
आपण सांगतोय धॉन माराने व्हिडिओ मध्ये नको बोलू. आहे ना एडिट करू ना भाई. कसला edit त्याच्यात? खूप छान रोड आहे आणि गावात माणसं राहतात. A few moments later. नमस्कार मंडळी, जस्ट आत्ता पोचलो आहे भीमाशंकरला. 3 किलोमीटर अगोदरपासून ट्रॅफिक चालू आहे. खूप गर्दी आहे, खूप गर्दी. जर यायचं असेल तुम्हाला तर सकाळी लवकर मोस्टली या. 3 किलोमीटर अगोदरपासून पार्किंग चालू केली आहे. खूप ट्रॅफिक आहे, खूप ट्रॅफिक. तुम्ही माझ्या पाठच्या बाजूला बघू शकता किती गाड्या लागलेल्या आहेत, प्लस तेवढ्याच गाड्या पुढे पण आहेत. आणि ह्या बस सेवा चालू केल्या आहेत डायरेक्ट पार्किंगपासून मंदिरापर्यंत. या बसमध्ये बसून मंदिरात जायचं, तिथून लाईन लावायची. कमीत कमी 4 ते 5 तासाची लाईन आहे मंदिराचे दर्शन करायला. आणि तुम्ही बाजूचा परिसर बघू शकता किती आहे, नुसतं हिरवंगार, पण गाड्या खूप आहेत, ट्रॅफिक खूप आहे. बससाठी तुम्ही गर्दी बघू शकता किती लाईन लागली आहे. पार्किंग करायला लागते ते सांगितलं, पण 10-20 मिनिटाला बस सोडलेले आहेत. खूप गर्दी आहे चढायला, बघू शकता. फुल मारामारी चालू आहे बसमध्ये चढायची. लालपरीचा प्रवास सुरू झालाय. खूप वर्षानंतर लालपरीमध्ये बसलोय. थोडंसं पाठचा आवाज इग्नोर करा कारण खूप गर्दी आहे. एन्जॉय करा, एन्जॉय. गर्दी बघू शकता तुम्ही. आता 3 किलोमीटर पासून भीमाशंकर मंदिरापर्यंत जाण्यासाठी 20 रुपये काहीतरी तिकीट आहे. आता बघू तिकीट किती आहे. आणि तिकडून मंदिरात जाणार. त्या मंदिरात गेल्यानंतर लाईन लावणार. लाईन लावल्यानंतर किती तास लागतात लाईनीत ते काहीच सांगू शकत नाही आपण. तर आता बघा तुम्ही, तुम्हाला परिसर दाखवतो पाठचा आणि गर्दी पण दाखवतो. ही ट्रॅफिक बघू शकता तुम्ही. ट्रॅफिक नाही बोलू शकत याला, पार्किंग पूर्ण फुल झाले आहेत. तर 3 किलोमीटरपासून पार्किंग चालू केली आहे. आणि पुढे जाऊन गर्दी न व्हावी म्हणून बसची सुविधा केली आहे. ज्याला चालत जायचं आहे तो चालत पण जाऊ. तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर. हिरवंगार वातावरण झालं आहे थोड्याशा पावसात. अजून पाऊस पडल्यानंतर किती गरम बोलतोय, किती पाऊस येईल ते काही सांगू. थांबणार माणसं चालत सुद्धा जात आहेत कारण बसेस चालू केल्या आहेत. आणि आपली पर्सनल व्हेकल ही 3 किलोमीटर अगोदरच पार्किंग करायला सांगितले. थोडासा आवाज तुम्हाला त्रास होईल. याच्यानंतर व्हिडिओ मी माईक घेणार आहे तुमच्या खास आवाजासाठी, तर सांभाळून घ्या थोडंसं. आणि पार्किंग बघू शकता तुम्ही. पर्सनल व्हेकल इथून चालू झाले. जे सकाळी आलेत त्यांनी इथून चालू केले आहेत पार्किंग करायला. त्याच्यामुळे आता गर्दी असल्यामुळे त्यांनी सांगितलं आहे की 3 किलोमीटर अगोदरच पार्किंग चालू करा आणि तुम्ही तिथे पार्किंग करून बसच्या सुविधांनी जावा. जस्ट पोचलो आहे आम्ही आता भीमाशंकर बस स्टॉपवर. हे बघू शकता तुम्ही बस स्टॉप. जस्ट पोचलो आहे. खूप गर्दी आज, खूप गर्दी. तर आता बघू पुढे काय होतं आहे. माझा एक फ्रेंड आहे त्याच्या ओळखीच्या थ्रू बघू आम्ही आता. दर्शन भेटलं तर, नाही तर लाईन कितपर्यंत आहे काय आहे काहीच सांगू शकत नाही. आता पुढे चालूया, तुम्हाला दाखवतो पुढचं दर्शन. बघा आता सध्या बिस्लरीची बॉटल घेतली आहे, स्प्राईट घेतला आहे. विथ भटकंती विथ संतोष ब्लॉगर्स आपल्याकडे सोबत आहेत. आता बघू चाललो आता. गर्दी तुम्ही पाहू शकता, तुम्हाला दाखवतो. गर्दी बघू शकता. गर्दी बघा स्टार्टिंगलाच बस स्टॉपच्या बाहेरच गर्दी आहे. किती गर्दी आहे ती बघा तुम्ही. आजूबाजूला दुकान आहेत नाश्त्याचे. मस्त नाश्ता आहे. चांगला नाश्ता करा, दर्शनाला जावा. आता दर्शनाला किती टाइम जातोय ते बघू आणि तुम्ही पण आमच्यासोबत दर्शन करा.
कोण आहे तो आपले? ही लाईन बघा चालू झाले इथून. खूप लाईन आहे, खूप. लाईनची सुरुवात झाली आहे आणि पूर्ण फिरून आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम गेलो होतो तेव्हा वेगळी लाईन होती आणि आता वेगळी लाईन आहे. इथून चालू झाली आहे. आता बघूया काय होतं आहे. डायरेक्ट जायचं आहे, कसं जायचं, लाईनीत उभं राहायचं, किती तास लागतात लाईनीत उभं राहायला बघा. इथं जस्ट नॉर्मल बस स्टँडवरून चालू झाले. मंदिर खूप खाली आहे बघा. कमीत कमी 6 ते 7 तास तरी पकडून चला. कमीत कमी 2 किलोमीटर पासून लाईन चालू झाली आहे मंदिराची. तुम्ही बघू शकता लाईन. तर जर दर्शन करायचं असेल तर लवकरात लवकर सकाळी या. सकाळी आलात तर लवकर दर्शन भेटेल. लाईन बघू शकता तुम्ही. आता आम्ही डायरेक्ट चाललोय. आता बघू दर्शन भेटतंय की नाही भेटतंय. ही माणसं कधीपासून आलेत, काय आलेत, काहीच सांगू शकत नाही. हे बघा मंदिराचं स्टेप्स चालू झाले तिकडून. ॲक्च्युली मंदिराचं काम चालू आहे अजून स्टेपचं, तुम्ही बघा. आणि इथून खाली उतरत 300 पायऱ्या आहेत टोटल, त्याच्यापेक्षा जास्त असतील. त्या स्टेप्स खाली उतरत जायचं. तुम्ही लाईन बघू शकता किती आहे. तर दर्शन करायला यायचं असेल तर मोस्टली सकाळी या 8 वाजेपर्यंत तुम्हाला फटाफट दर्शन भेटेल. थोडा आवाजामध्ये त्रास होईल तुम्हाला, कारण पाठच्या बॅकग्राऊंडचा आवाज खूप येतो. खूप माणसं आहेत तर थोडंसं समजून घ्या. बघा किती लाईन आहे बघा. हे प्रसादाचं इथून चालू होतं. प्रसाद हे इथे माळी, रुद्राक्षाच्या माळा. हे आयुर्वेदिक औषध आहेत वाटतं. काय आहेत भाऊ हे? मूळव्याध, स्किन, डायबिटीससाठी औषधं आहेत आयुर्वेदिक. नाईटे यासाठी उपलब्ध येतं. त्वचासाठी हे औषध आहेत. तर आले तर हे काका गेटच्या एंट्रीपासूनच बसलेले आहेत. तर तुम्ही या काकांकडे एकदा या आणि घ्या. बघा या अनेक दैत्य मारल्यानंतर अनेक दैत्य. मग पार्वती मातेनं भुंगा सोडला. भुंगे सोडल्यानंतर ते रक्त शोषण झालं. शोषण झाल्यानंतर शेवटला राहिला भीमदैत्य. भीमदैत्य राहिल्यानंतर मग भोलेनाथानं त्याचा वध केला. मग पुन्हा दैत्य शरण गेला भोलेशंकर. तर देवा मी 60,000 वर्ष तप केलं माझं काय म्हणजे तुझ्यासाठी पण आहे, म्हणून भीमाशंकर म्हणलं जातं. दुकानं बघू शकता तुम्ही. खूप क्राऊड आज खूप. आणि उद्या आणि आज संडे आणि उद्या सोमवार हे 2 दिवस असल्यामुळे सुट्टी आहे. आणि सुट्टीचे दिवस आल्यामुळे खूप गर्दी आहे. आंबे तुम्हाला मंदिरातली थोडीफार इकडच्या लोकल माणसांकडून माहिती पण देईन मी घेऊन. आपल्याला पण माहिती कळेल काय आहे काय नाही. गर्दी बघू शकता तुम्ही. आता आपण माणसं चड्डी घालताना बघितले, पण तुम्ही आता माकड बघाल. बघा माकडांनी पण चड्डी घातलेली आहे, कपडे घालून उभा आहे.
आजकालचे लेडीज जेंट्स आपले कपडे शॉर्ट्स घालतात, पण माकडाने बघा फुल कपडे घातले. हे मंदिराचा मेन इंटरेस्ट आहे, भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रवेशद्वार. बघू शकता तुम्ही गर्दी किती आहे. जे सकाळी आले त्यांचं दर्शन लवकर झालं आणि आता आम्ही आलो, आमचं दर्शन कधी होते काहीच सांगू शकत नाही. ही गर्दी बघू शकता. हे बघा, हे दुकान आहे, प्रसाद काय पाहिजे असेल ते इकडून घ्या. दादा तुमचं नाव काय आहे? संकेत. संकेत. आपलं जरा दुकानाबद्दल माहिती सांगाल का? काय दुकानाचं नाव आहे? फोटो प्रसाद आहे. पिंडी विंडी पाहिजे असेल तर मिळू शकतात आपल्याकडे. आणि दुकानाचं नाव का आपल्या? संकेत पेढा स्टॉल. ओके. आणि आता या मंदिराबद्दल थोडंफार काय माहिती द्याल का? मंदिराचं तर शनिवार रविवार सोमवार पूर्ण गर्दी असते. एनी टाइम आले तर होऊन जाईल दर्शन. 5 चालू असतं, फक्त शनिवार रविवार सोमवार 5 बंद असतं. आणि मंदिराचं काय रहस्य आहे का अगोदरचं? रहस्य म्हणजे आपले हेमडपंथीमध्ये मंदिर बांधलेलं आहे त्याच्यामुळं. आणि गुप्त भीमाशंकर खाली म्हणजे मेन मंदिराचं केदारनाथचं कसं 2 दर्शन आहे, तसं भीमाशंकरचं 2 दर्शन. 2 दर्शन. भीमाशंकरचं मेन आहे आणि इथून 2 किलोमीटर खाली गेले ना साक्षी विनायक आहे म्हणून, तिथं गुप्त भीमाशंकर आहे. ते केलं तर दोन्ही मंदिराचं आहे का? दोन्ही मंदिराचं. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगाल का याच्यावर? 95 45 23 94 91. ठीक आहे, थँक्यू. गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे. खूप गर्दी चालू आहे इथे प्रसादासाठी, खाण्यासाठी, नाश्त्यासाठी. मंदिराचं दर्शन करून आल्यानंतर तुम्ही इथे नाश्ता करू शकता. हे बघा, ही जी लाईन आहे ही लाईन पूर्ण मंदिराच्या आत गाभाऱ्यात जाते. तर ही लाईन पूर्ण बसस्टॉपपासून चालू झाली आहे ती इथपर्यंत आहे. बसस्टॉपचं याचं अंतर कमीत कमी 1 ते 2 किलोमीटर आहे. आणि आता आम्ही जे जुनं मंदिर आहे, जुनं शिवलिंग आहे ते आतमध्ये आहे डोंगरात, तर तिकडे चाललो आहे. तर ते पण तुम्हाला दाखवतो जुनं शिवलिंग. हे तुम्ही मंदिर बघू शकता. हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग हेचं मंदिर आहे. आजूबाजूनी फुल पॅक केलेलं आहे, कारण पावसामुळे जे माणसं येतात त्यांना उभं राहण्यासाठी आहे. जर कुणाला ATM कार्डची सोय पाहिजे तर ती पण आहे इथे. हे पूर्ण मंदिर आहे. मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता. आणि आम्ही आता खाली चाललो आहे जुनं शिवलिंग बघायला. प्राचीन शिवलिंग ओरिजिनल ते तुम्हाला दाखवतो. मग नंतर शिवलिंगचं दर्शन करावं. हा मंदिराचा परिसर आहे. खूप गर्दी आहे आज, खूप गर्दी. ही जी समोर तुम्हाला लाईन दिसते ती लाईन मुख दर्शनासाठी आहे. ती लाईन पण कमीत कमी 100 ते 200 मीटर आहे. आणि मंदिराचं वरचं कलश आणि पूर्ण मंदिर आहे. हे श्रीराम मंदिर आहे मंदिराच्या समोरच एकदम. आणि हे जे समोर आहे हे जुनं शिवलिंग आहे प्राचीन, ते आहे. तिकडे जाण्याचा मार्ग आहे, तर ते पण तुम्हाला दाखवतो. बघा, हे पेशवे कुंड आहे, मंदिराच्या खालच्या बाजूस आहे. तिथे जायला परवानगी आहे का नाही काय माहिती, बघूया का जाऊन. हे जुन्या काळातलं पेशवे कुंड. जे मी तुम्हाला सांगितलं ना, गुप्त भीमाशंकर गुप्त, हे या शिवलिंगचं दर्शन केल्याने भीमाशंकरचं दर्शन होतं, याची एवढी मान्यता आहे. आणि बघू शकता तुम्ही जाण्याचा रोड पूर्ण ट्रेकिंग करून आहे. चला आपण जाऊया हळूहळू. अरे हाच रोड आहे का?
ट्रॅकिंगसाठी येण्यासाठी पण हे नको 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 काय करू. हे बघू शकता तुम्ही मंकी. खूप छान रोड आहे बनवलेला आहे त्यांनी जाण्यासाठी. म्हणजे असंच जंगल असल्यामुळे काय साप बीप येण्याची भीती नाही, कारण खूप छान रोड बनवलेला आहे चालत जाण्याला. आणि आपले प्रथमेश भाऊ हे माकडांसोबत लय खेळत आहेत. हेडशॉट भेटणार आहे त्यांना. बघू शकता कसं आत रोड आहे. जे येत आहेत त्यांना मी विचारतो तर ते सांगतात 1.5 किलोमीटर आत आहे. आता बघू.